गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो ते माझे आध्यात्मिक सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे माझे आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रांतिकारकांची चरित्र सांगण्याची संधी मला मिळाली। ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी, महान क्रांतिकारक, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार, महाकवी, क्रांतिसूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सर्व विभूतींच्या चरणावर विनम्रपणानं अभिवादन करतो। आजच्या या 29 वर्षाची दीर्घ परंपरा असलेल्या व्याख्यानमालेचं संयोजन करणारे सर्व संयोजक, संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची इच्छा मनीषा मनामध्ये बाळगून या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या पेठ वडगावमधील बंधूंनो आणि भगिनींनो, आरोग्याची किल्ली गृहिणीच्या हातात असा आजचा विषय आहे। आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींच्या हातामध्ये घराची किल्ली असेल, तिजोरीची किल्ली असेल, बँकेतल्या लॉकरची किल्ली असेल, पण हा नवीन काय भाग आहे की आरोग्याची किल्ली, कुटुंबाच्या आरोग्याची किल्ली गृहिणीच्या हातामध्ये आहे। एका छोटीशी घटना तुमच्यासमोर सांगणार आहे आणि मी माझ्या विषयाकडे वळणार आहे। मध्यंतरी मी पुण्यामध्ये एका ठिकाणी गेलो होतो, एका घरामध्ये गेलो होतो। त्या कुटुंबामध्ये एक आजोबा होते, एक आजी होती, एक दाम्पत्य होतं, पती पत्नी। त्यांना 2 मुलं होती, त्यातला एक मुलगा काहीतरी 9वी 10वीला असेल आणि मुलगी 4थी 5वीला होती। मी गेल्यानंतर मी आहार सल्लागार आहे, योग सल्लागार आहे, निसर्गोपचार सल्लागार आहे हे समजल्यानंतर त्याने आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली। आजीने सांगितलं सांधे दुखतायत, आजोबांनी सांगितलं गुडघे दुखतायत, तो जो कुटुंब प्रमुख होता त्यानं सांगितलं की मला प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखीचा, मायग्रेनचा त्रास आहे। त्या गृहिणीनं पण आणखीन काही तिच्या व्यथा सांगितल्या, वेदना सांगितल्या, काही स्त्रीत्वाशी संबंधित असलेले काही आजार सांगितले, आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या 2 मुलांना पण जो त्रास होत होता प्रकृतीचा, तब्येतीचा, तोही त्यांनी माझ्यासमोर मांडला। म्हणजे अख्खं कुटुंब आजारी होतं।
प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास होते, प्रत्येकाला काही ना काहीतरी व्याधी होत्या. माझ्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला की अख्खं घरच्या घर आजारी कसं काय? घरातल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी व्याधीने ग्रासलेलं आहे, असं कसं काय झालं? याच्या पाठीमागचं कारण काय, याचा शोध घेणं आता गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांना प्रश्न विचारला, म्हटलं किती वर्षापासून तुम्हाला हा आजार होतो? ते म्हणाले काय नाही, फार नाही, एक 5-7 वर्ष झाली असतील, 7-8 वर्ष झाली असतील आम्हाला हा त्रास होतो. म्हटलं सगळ्यांना? हो. मग 7-8 वर्षापूर्वी तुमच्या सगळ्या कुटुंबाचं आरोग्य कसं काय बिघडलं? मग मी त्यांना विचारायला सुरुवात केली की तुम्ही काय करता, तुम्ही काय करता, तुम्ही काय काम करता. आणि मग करता 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 तो विषय त्या गृहिणीपाशी आला आणि तिनं सांगितलं की मी 7 ते 8 वर्षापूर्वी आम्ही खूप आर्थिक अडचणीमध्ये आलो. ही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मी जॉबला जायला सुरुवात केली आणि मी सकाळी 9ला जॉबला जाते, संध्याकाळी मला परत यायला 8:30-9 वाजता. मग मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की मग तुम्ही घरातलं सगळं कसं सांभाळता? आणि मग माझ्या अशा लक्षात आलं की सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं या गडबडीमध्ये ती गृहिणी जसं जमेल तसा स्वयंपाक करत होती. संध्याकाळी येताना ऑफिसमधून त्या रेल्वेच्या ओव्हरब्रिजवरती ज्या बायका काय भाजी विकायला बसलेल्या असायच्या, त्यातली निवडलेली जी काही भाजी असायची ती घेऊन यायची. सकाळीच कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवलेली असायची, संध्याकाळी आलं की गडबडीनं त्याच्याच चपात्या केल्या जायच्या. ती भाजी कशी फोडणीला टाकली जायची. आणि मग घरातले सगळेजण रात्री 10-10:15 वाजता जेवायचे, 10:30 वाजता जेवायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी कुठेतरी निसर्गोपचाराचा अभ्यास करत असताना वाचलेलं होतं की अन्न हेच औषध आहे आणि अन्न हेच विष आहे. अन्नाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो याच्यावरती ते औषध म्हणून काम करणार आहे की ते विष म्हणून काम करणार आहे हे अवलंबून असतं. अन्नाचा योग्य पद्धतीने वापर केला, योग्य मात्रेमध्ये वापर केला आणि योग्य वेळी वापर केला तर ते अन्न शरीर धारणेचं काम करतं, म्हणजे शरीराचं पोषण करण्याचं काम करतं. जर अन्नाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला, चुकीच्या मात्रेमध्ये वापर केला आणि चुकीच्या वेळेला वापर केला तर ते अन्न शरीरासाठी विषासारखं काम करतं. मग ह्या सगळ्याची सांगड घातल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या कुटुंबाचं आरोग्य गेल्या 7 वर्षामध्ये बिघडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काय असेल तर त्या कुटुंबामधलं अन्न आहे. मग अन्नाचा संबंध ज्या वेळेला कुटुंबाच्या आरोग्याशी येतो त्यावेळेला निश्चितच ते अन्न शिजवणारी जी घरामधली गृहिणी असते तिचा कुटुंबाच्या आरोग्याशी संबंध येतो. आणि मग एक नवा विषय आपण लोकांच्या समोर घेऊन जायला लागलो की कुटुंबाचं आरोग्य गृहिणीच्या हातात आहे. पूर्वी काय होतं, कृषी क्रांती येण्यापूर्वी असेल किंवा दुग्ध क्रांती होण्यापूर्वी असेल किंवा आपल्या मागच्या पिढीमध्ये असेल, स्थिती काय होती? ठराविक भाज्या, ठराविक फळं ज्या त्या ऋतूमध्येच यायची, त्या त्या ऋतूमध्येच बाजारामध्ये मिळायची आणि त्या त्या ऋतूमध्येच ती खाल्ली जायची. पण कृषी क्रांती झाली, हरित क्रांती झाली, शेतीमध्ये क्रांती झाली. आता सगळी फळं 12 महिने मिळतात, सगळ्या भाज्या 12 महिने मिळतात. आमची गृहिणी बाजारामध्ये जाते, जे स्वस्त आहे ते खरेदी करते, घरी आणते, शिजवते, कुटुंबाला खायला घालते. पूर्वी घरामध्ये आजी असायची, पणजी असायची, परंपरागत ज्ञान असायचं घरी आलेलं. त्या परंपरागत ज्ञानामध्ये असायचं भारतीय संस्कृतीमधल्या काही गोष्टी घरामध्ये पाळल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या जायच्या. त्याच्यामध्ये आपोआपच कुटुंबातल्या गृहिणीला शिक्षण मिळायचं की कुठल्या ऋतूमध्ये काय केलं पाहिजे, कुठली भाजी कशी शिजवली पाहिजे, कुठलं फळ कधी खायला दिलं पाहिजे, ते कशाबरोबर खायला दिलं पाहिजे, कशाबरोबर खायला नाही दिलं पाहिजे, हे सगळं सांगितलं जायचं. पणजीपासून आजीपासून सगळ्यांच्यापर्यंत ते ज्ञान मुखोद्गत होऊन चालत आलेलं असायचं.
पण आता आजी पणजी वृद्धाश्रमात असते. हम दो हमारे दोचा जमाना आहे. भारतीय शिक्षणापेक्षा, भारतीय संस्कृतीच्या शिक्षणापेक्षा, आयुर्वेदाच्या शिक्षणापेक्षा आमचा इंग्रजी शिक्षणाकडे कल वाढला. आईबाबांची मम्मी डॅडी जशी झाली तशी घरामधल्या एक एक पारंपरिक पदार्थांची जागा पिझ्झा आणि बर्गरनं घेतली. हळूहळू कुटुंबाचं आयुष्य बिघडायला लागलं, आरोग्य बिघडायला लागलं, आयुष्य कमी व्हायला लागलं. मग असा विचार मनामध्ये आला की आता हे जर नव्यानं सांगायचं असेल, हे जर नव्यानं लोकांच्या समोर ठेवायचं असेल, तर ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे. आणि मग लोकांना समजून सांगितलं पाहिजे की ह्याची गरज काय आहे. कारण इंग्रजी शिक्षणानं एक ट्रेंड, एक विचार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये भरलेला आहे की त्याला काय होतंय. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की पैसा हा जगण्यासाठी गरजेचा आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पैसा हा जगण्यासाठी गरजेचा आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. तो मिळवलाच पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे. पण आरोग्याचा बळी देऊन मिळवलेलं धन हे तुमचं नसतं, डॉक्टरचं असतं, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आरोग्य सांभाळून धन जर मिळवायचं असेल तर काही सूत्र, काही गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील, आजच्या काळातही कराव्या लागतील. कारण तुम्ही कितीही प्रगत झालात, तुम्ही कितीही सुशिक्षित झालात, तुम्ही कितीही उच्च विद्या विभूषित झालात, तरी निसर्ग निसर्गाचंच काम करत असतो. आणि निसर्गाच्या पुढं जाण्याची कुठलीही शक्ती आज तरी अस्तित्वात नाही. ज्या ज्या वेळेला निसर्गावरती मात करण्याचा मनुष्यानं प्रयत्न केला, त्या त्या वेळेला निसर्गानं असा फटका दिला की निसर्गाचं काम पुन्हा मूळ मार्गावरती आलं. कोरोनाचं उदाहरण आहे. पूर्वी प्लेग यायचा, हजारोच्या संख्येनं लोक मरून जायची, लाखाच्या संख्येनं लोक मरायची. आम्ही वैज्ञानिक प्रगती केली, प्लेगवरती लस शोधून काढली, प्लेग हद्दपार केला. पण कोरोना आला, कोरोनानं लाखो माणसं मरायची तशी मरून गेली. जीवा सवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, असं गदी माडगुळकरांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे जो जो जीव जन्माला येणार आहे तो तो मृत्यू सोबत घेऊनच आलेला आहे आणि त्याला एक दिवस मरावं लागणार आहे, हे नक्की आहे. त्यामुळे मृत्यू टाळण्याचा जर आपण वैज्ञानिकदृष्ट्या प्रयत्न करायला लागलो तर निसर्ग ते होऊ देणार नाही. कारण सृष्टीचा बॅलन्स बिघडेल आणि सृष्टीचा बॅलन्स निसर्ग बिघडू देत नाही. मग तुम्हाला, मला, आपल्याला जर आपलं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला निसर्गाशी मिळतं जुळतं घ्यावं लागेल, निसर्गाच्या बरोबर जावं लागेल. निसर्गाच्या आज्ञेचं उल्लंघन करून चालणार नाही. मग निसर्गाच्या बरोबर जायचं म्हणजे काय करायचं? रानावानात भटकायचं सगळे कपडे काढून? नाही. आहे या स्थितीमध्ये सुद्धा आपला व्यवसाय, आपली नोकरी सांभाळत आपण निसर्गाच्या बरोबर राहू शकतो, नैसर्गिक नियमांचं पालन करू शकतो. काही थोड्याफार गोष्टींचा त्याच्यासाठी त्याग करावा लागतो. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर काही थोडीफार ॲडजस्टमेंट त्याच्यासाठी आपल्याला करावी लागते. हे का करायला पाहिजे? हे कशासाठी आवश्यक आहे? आपल्याकडे एक अशी म्हण आहे, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, किंवा जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणजे काय आहे? निसर्गामध्ये जे आहे तेच तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मग ही सृष्टी कशापासून बनलेली आहे? ही सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. वायू, आकाश, पृथ्वी, जल आणि पाचवं कुठलं? तेज. या 5 महाभूतांपासून सृष्टी बनलेली आहे. आणि तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. मग मला सांगा, निसर्गामध्ये किंवा सृष्टीमध्ये या पंचमहाभूतांचा बॅलन्स बिघडला तर आपल्या शरीरातल्याही पंचमहाभूतांचा बॅलन्स बिघडणार आहे. कारण जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे.
आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना असं लक्षात येतं की ज्या वेळेला प्रचंड प्रमाणात पाऊस पडायला लागतो, सृष्टीमध्ये ज्या वेळेला जलतत्व वाढायला लागतं त्यावेळेला आपल्या शरीरातलं पण जलतत्व वाढायला लागतं आणि हे एक्सेस जल, शरीरातलं जादा पाणी जे आहे ते बाहेर काढून टाकण्यासाठी शरीर प्रयत्न करायला लागतं. म्हणून मग आपल्याला सर्दी होते, आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त युरिनला जावं लागतं, बाथरूमला जावं लागतं. का तर बाहेरचं जलतत्व वाढलेलं असतं, बाहेरचं पृथ्वी तत्व वाढलेलं असतं. हे जडत्व वाढलं, जलतत्व वाढलं की मग याचा परिणाम तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या शरीरावरती होत असतो. मग आता थोडंसं आपले भारतीय वैद्यकशास्त्र जे आहे, आयुर्वेद, त्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण जर थोडासा विचार करायचा प्रयत्न केला तर आयुर्वेदाचं तत्वज्ञान हे 3 दोषांच्या भोवती आहे: वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाकडं हे 3ही दोष आहेत. असा कोणीही माणूस नाही की ज्याच्याकडं जो ह्या सगळ्यापासून बाजूला आहे. हे 3 मुख्य दोष आहेत आणि शिवाय काही मिश्र दोष असतात, संयुक्त दोष असतात. म्हणजे वात पित्त प्रकृती असते, कफ पित्त प्रकृती असते, कफ वात प्रकृती असते, असे. पण तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं जे काही शरीर आहे त्याच्यातलं जे काही कामकाज आहे ते या 3 दोषांच्या भोवती आहे. मग ही पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये असलेली आणि हे 3 दोष आपल्या शरीरामध्ये असलेले, यांचं काहीतरी नातं असलं पाहिजे ना? निश्चितपणा नाही. कारण सर्दी होते, कफ वाढतो पाऊस पडल्यानंतर, याचा अर्थ याचं काहीतरी दोघांचं नातं आहे. ज्या ज्या वेळेला सृष्टीमध्ये पंचमहाभूत बिघडतात त्या त्या वेळेला शरीरामधले हे दोष बिघडतात. मग आरोग्य म्हणजे काय? तर वात, कफ आणि पित्त हे 3ही दोष समान अवस्थेत असणं म्हणजे आरोग्य असतं. आणि हे 3ही दोष ज्या वेळेला विषम अवस्थेमध्ये जातात, त्यांचा बॅलन्स बिघडतो, त्यावेळेला आरोग्य बिघडतं. आणि मग तुमची प्रकृती कोणती आहे आणि मग कुठल्या दोषाचं आधिक्य झालेलं आहे याच्यावरती तुम्हाला होणारे त्रास अवलंबून असतात. म्हणजे तुमची पित्त प्रकृती असेल, उन्हाळ्यामध्ये पित्त दोष वाढलेला असेल तर तुम्हाला पित्ताचे त्रास नक्की जास्त प्रमाणात होणार बाकीच्यांच्या तुलनेमध्ये. मग हे दोषांचं असंतुलन जे आहे हे या पंचमहाभूतांशी जर निगडीत असेल तर कुठल्या दोषाशी कुठली पंचमहाभूत निगडीत आहेत? वात जर बघितला, वात दोषाशी निगडीत आहे ते आकाश तत्व आणि वायू तत्व. पित्ताशी निगडीत आहे ते जलतत्व आणि अग्नी तत्व. आणि कफाशी निगडीत आहे ते जलतत्व आणि पृथ्वी तत्व. मग जेव्हा जलतत्वाचा आणि पृथ्वी तत्वाचा सृष्टीतला बॅलन्स बिघडतो त्यावेळेला शरीरामध्ये कफाची वाढ व्हायला लागते. जेव्हा जलतत्वाचा आणि अग्नितत्वाचा बॅलन्स सृष्टीतला बिघडतो त्यावेळेला शरीरात पित्ताची वाढ व्हाव्या, पित्ताचे त्रास व्हायला सुरुवात होते. मग हे सगळं रोखायचं कसं? या सगळ्यांवर उपाय काय? तर या सगळ्यांवर उपाय आहे जसं बाहेरचे दोष. मग हे बिघडतात कधी? हे सगळं नियंत्रित करण्याचं सामर्थ्य तुमच्या आहारामध्ये आहे. त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य आपल्या आहारामध्ये आहे. आणि म्हणून आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जे जिभेसाठी खातात त्यांचं आरोग्य नेहमी धोक्यात येतं आणि जे पोटासाठी खातात त्यांची जीभ नेहमी स्वच्छ असते. बघा, जे जिभेसाठी खातात त्यांचं पोट बिघडतं आणि जे पोटासाठी खातात त्यांची जीभ स्वच्छ असते, गुलाबी जीभ असते. मग पोटासाठी खायचं की जिभेसाठी खायचं, खाता याच्यावरती आपला सगळा शरीराचा डोलारा अवलंबून आहे. 28 वर्षाची, 25 वर्षाची, 26 वर्षाची, 30 वर्षाची मुलं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावत आहेत. हे कशामुळे होत आहे? याला कारण काय? याला कारण हेच आहे की अस्ताव्यस्त जीवनशैली आणि निसर्गाशी केलेला खेळ.
मग आता हे सगळं गृहिणीच्या हातात कसं आहे? तर पुढे जाऊन हे शास्त्र असं सांगतं की प्रत्येक पदार्थाला 7 प्रकारचे गुण असतात आणि हे 7 गुण ह्या दोषांच्या वरती प्रभाव पाडत असतात. दोषांनाही गुण आहेत. उदाहरण जर घेतलं तर वात हा थंड आहे आणि वृक्ष आहे म्हणजे कोरडा आहे. कफ पण थंड आहे पण तो स्निग्ध आहे. मग आपण एक छोटंसं दह्याचं उदाहरण घेऊ. आपल्यापैकी बऱ्याच जणांची कल्पना असेल दही थंड आहे, बरोबर ना? दही भात खातो आम्ही थंड वाटतं म्हणून. दही थंड आहे ना? दही उष्ण आहे. वात जर थंड आहे तर दही खाल्ल्यानंतर त्याला कॉन्ट्रा झालं. उष्ण दही खाल्ल्यानंतर शीत वात जो आहे, थंड वात जो आहे, त्याचं शमन व्हायला पाहिजे, तो थांबायला पाहिजे, थांबतो. मग कफ थंड आहे, उष्ण दही खाल्ल्यानंतर कफही थांबायला पाहिजे, मग कफ का वाढतो दही खाल्ल्यानंतर? त्याचं कारण असं आहे की दही जरी थंड असलं तरी दही स्निग्ध आहे. वात थंड आहे, दही जरी उष्ण असलं तरी दही स्निग्ध आहे. आणि वात थंड आहे पण वात वृक्ष आहे, त्यामुळे दही वाताचं शमन करतं. पण कफ हा थंड आहे आणि स्निग्ध आहे. दह्याची स्निग्धता कफाची स्निग्धता वाढवते आणि कफ वाढायला लागतो शरीरातला. म्हणून नेहमी असं सांगितलं जातं की अमुक एका XYZ व्यक्तीला एखाद्या औषधामुळे गुण आला, त्याचं ऐकून दुसऱ्यांनी तशाच प्रकारची लक्षणं जरी असली तरी ते औषध घेऊ नये. ते योग्य वैद्याच्या सल्ल्यानंच घ्यावं. ते आयुर्वेदिक औषध असलं तरी. का? तर त्याच्यामध्ये इतका सूक्ष्म विचार आहे आणि इथंपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग औषधं घेऊन बरी होण्यापेक्षा आहारावरतीच जर नियंत्रण ठेवलं आणि आहारच योग्य पद्धतीने जर घ्यायला सुरुवात केली तर निश्चितपणानं आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. बघा, साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी असतात. मी जसं हे 3 ऋतू सांगितले, 3 दोष सांगितले, या दोषांच्या अधिक्याचा पण काळ असतो. साधारण 12-14 वर्षापर्यंतचा जो काळ असतो ते कफाच्या अधिक्याचा काळ असतो. त्याच्या पुढचा साधारण 50 वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो पित्ताच्या अधिक्याचा काळ असतो. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे मृत्यूपर्यंतचा तो वाताच्या अधिक्याचा काळ असतो. त्यामुळे लहान मुलांना नेहमी कफाचे त्रास होतात. त्यांना नेहमी सर्दी होते, नाकातून शेंबूड येत असतो, खोकला होत असतो. तरुण लोकांना नेहमी पित्ताचे त्रास होतात. का? पित्त असतं, उसळत असतं सारखं, म्हणून स्वभाव पण तसाच असतो. लाथ मारेन तिथं पाणी काढेल असा स्वभाव असतो. आणि मग 50 नंतर बघा हळूहळू तक्रारी सुरू होतात. गुडघे दुखत आहेत, घोटे दुखत आहेत, कोपर दुखत आहेत, हाडं दुखत आहेत. का? तर वाताचं प्रमाण वाढत असतं शरीरातलं, वाताचं अधिक्य निर्माण झाले असते. आणि मग अशा स्थितीमध्ये हे जसं वयोमानानुसार आहे तसंच ऋतूनुसार पण आहे. पावसाळ्यामध्ये वाताचं आधिक्य असतं, हिवाळ्यामध्ये कफाचं आधिक्य असतं, उन्हाळ्यामध्ये पित्ताचं आधिक्य असतं. मग एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल आणि पावसाळ्यामध्ये जर ती वात वाढवणारे पदार्थ तिच्या आहारामध्ये घेत असेल तर नक्की त्याचे वाताचे त्रास वाढणार आहेत. गुडघेदुखी वाढणार आहे, कंबरदुखी वाढणार आहे, घोटेदुखी वाढणार आहे, संधिवात वाढणार आहे. का? तर मुळातच त्या ऋतूमध्ये वाताचं आधिक्य आहे. वयोवृद्ध झाल्यामुळे शरीरात वाताचं आधिक्य आहे आणि आहार सुद्धा वातप्रधान आहे. त्यामुळे वात वाढायला सुरुवात होईल शरीरात. उन्हाळ्यामध्ये पित्त वाढवणाऱ्या गोष्टी जर खाल्ल्या गेल्या आणि पित्त प्रकृती असेल
तर निश्चितपणानं पित्ताचे त्रास वाढणार आहे. हिवाळ्यामध्ये कफ प्रकृती असते, कफाचं आधिक्य असतं. एखादी कफ प्रकृतीची व्यक्ती कफ वाढवणारा आहार जर हिवाळ्यामध्ये घ्यायला लागली तर त्यांचा कफ पण वाढणार आहे. म्हणजे ते काय खातात, कोणत्या ऋतूत खातात आणि कसं खातात याच्यावरती, त्यांचं वय काय याच्यावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी बदलताना दिसतील. थोडंसं शांतपणानं तुमच्या घरातलं अवलोकन करून बघा, तुमच्या घरातलं बघा, तुम्हाला लगेच हे लक्षात येईल. 2 मिनिटं इथं बसलेल्या गृहिणींनी आठवा की गेल्या 8-15 दिवसामध्ये आपण कुठली भाजी आणली होती, ती भाजी केल्यानंतर किंवा आपण काय स्वयंपाक केला होता आणि तो स्वयंपाक खाल्ल्यानंतर आपल्या घरातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तींचा कुठला कुठला त्रास वाढला. तुमचं तुम्हाला लक्षात येईल की हे होतं. मी चुकू शकतो, आपण 100 वेळा चुकू शकतो, पण निसर्ग चुकत नाही. निसर्ग जे परिणाम द्यायचे ते देणारच, त्याच्यामध्ये बदल कधीच होत नाही. मग तुम्ही निसर्गाला देव म्हणा, तिसरी शक्ती म्हणा, अज्ञात शक्ती म्हणा, परमेश्वर म्हणा, येशू म्हणा, मोहम्मद म्हणा, आणि काही म्हणा, पण निसर्ग ही अशी ताकद आहे की जी तुमच्या प्रत्येक कर्माचं फळ तुमच्या पदरामध्ये घातल्याशिवाय राहत नाही. आरोग्याच्या दृष्टीनं तर 100% ते मिळतं. मग असं जर असेल तर आपण या विषयापाशी परत येतो की म्हणजे जर माझी प्रकृती बिघडत असेल तर त्याला कारणीभूत माझ्या घरातलं अन्न आहे. मग हे अन्न जर सुधारायचं असेल, हे अन्न जर व्यवस्थित करायचं असेल तर ते शिजवणारी जी गृहिणी आहे तिला माहिती पाहिजे की या ऋतूमध्ये हे खायचं की नाही, या ऋतूमध्ये हे कुटुंबातल्या लोकांना खायला घालायचं की नाही. आपल्या घरामध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ असलेली किती व्यक्ती आहेत, आपल्या घरामध्ये लहान मुलं किती आहेत, त्यांचा आहार कुठला असला पाहिजे. पित्ताच्या प्रकृतीचे म्हणजे तरुण किती आहेत, त्यांचा आहार कुठला असला पाहिजे. वयोवृद्ध किती आहेत, त्यांचा आहार कुठला असला पाहिजे, याचं नियोजन तिला करता आलं पाहिजे. आणि हा संपूर्ण अभ्यासाचा विषय आहे. हे जर एकदा कळलं, पूर्वी ते होतं, आजही ते आहे काही प्रमाणामध्ये. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये अगदी मंद असतो. मग पावसाळ्यामध्ये काय खायचं हे आपल्याकडे ठरलेलं आहे. कुठलेही सण असे फारसे पावसाळ्यामध्ये नाही आहेत आपल्याकडं की ज्याच्यामध्ये असं अवजड मोजड खाल्लं जाईल. हे सगळे सण जे आहेत हे सगळे हिवाळ्यामध्ये. बघा, दिवाळी हिवाळ्यामध्ये येते का, तर हिवाळ्यामध्ये अग्नी प्रदीप्त असतो, काही टाका त्याच्यामध्ये ते जळतं, त्याची आहुती होते. म्हणून सगळं लाडू, चकल्या, करंज्या, तळलेलं चिवडा बिवडा जे जे काही आहे हे सगळं हिवाळ्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये खायला सांगितलेलं आहे, दिवाळीच्या दरम्यान खायला सांगितलेलं आहे. पण आता दिवाळीचं पण स्वरूप बदललं. फराळाच्या पदार्थांची जागा आता वेगवेगळ्या बेकरीतल्या पदार्थांनी घेतली, मैद्यानं घेतली, बेकरीतल्या स्वीट्सनी घेतली आणि परंपरागत फराळाचे पदार्थ की जे आपल्या पूर्वभार पिढीपासून आपल्या शरीराला, आपल्या DNA ला जे पचवण्याची सवय आहे त्या काळामध्ये, ते सगळे बाजूला पडले. आणि मग बाकीचे पदार्थ आले. मी कित्येक घरं अशी बघितली की दिवाळीला पिझ्झा ऑर्डर करतात. मगाशी पण विषय झाला जिमच्या व्यायामाचा. जे आपलं नाही ते आपण झपाट्यानं स्वीकारलं, मग ते आपलं नव्हतंच. त्याच्यामुळे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट, त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागले. याच्यामध्ये चूक निसर्गाची नाही, याच्यामध्ये चूक परमेश्वराची नाही, याच्यामध्ये चूक तुमची माझी, आपल्या सगळ्यांची आहे की आपण आपलं होतं ते सोडून दिलं. मग हे आधिक्य जे आहे याचा विचार करून त्या पद्धतीचा आहार करणं. हिवाळ्यामध्ये आपण मसालेदार खातो, हिवाळ्यामध्ये आपण तेलकट खातो, हिवाळ्यामध्ये आपण तळलेले पदार्थ खातो. तसे जर उन्हाळ्यामध्ये खाल्ले तर पित्ताचे त्रास होणार आहेत. आणि म्हणून घराघरामध्ये असा एक चार्ट तयार झाला पाहिजे गृहिणीचा की आता पावसाळा सुरू आहे, आता पावसाळा संपत आला, थोड्या दिवसामध्ये ऑक्टोबर महिना सुरू होईल. पावसाळ्यामध्ये काय होतं, वातदोषाचा प्रकोप झालेला असतो आणि कफ संचित झालेला असतो, आत साठलेला असतो. आता ऑक्टोबरची हीट ज्या वेळेला सुरू होईल, उन्हाळा ज्या वेळेला सुरू होईल,
ऑक्टोबर हीटमुळं वाताचं शमन होईल, पण साठलेला कफ आहे ना तो हळूहळू हळूहळू पातळ व्हायला लागेल आणि बाहेर यायचा प्रयत्न करेल शरीरातनं. म्हणजे दिवाळीच्या ऐन तोंडावरती या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला थोडीशी सर्दी खोकल्याचे विकार परत जाणवतील. का तर तो कफ बाहेर पडत असतो. मग आपण काय करतो? सर्दी झाली, जावा मेडिकलमध्ये जावा, सिनारेस्ट आणा, घेऊन टाका, ते दाबून टाकतो. जो कफ शरीरातून बाहेर पडायला पाहिजे त्या उन्हामुळं निसर्गाचं ते काम सुरू होतं की तो कफ बाहेर पडला पाहिजे. तो कफ अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पातळून शरीरातनं बाहेर पडेल अशा पद्धतीचा आहार ऑक्टोबरमध्ये पाहिजे. पण तो आहार न करता आपण सिनारेस्टची गोळी घेतो, तो सगळा दाबून टाकतो कफ. तो दबलेला कफ मग पुढे नंतर पुन्हा हिवाळ्यामध्ये आपल्याला त्रास देत जातो. आणि मग यावर्षी काय आम्ही दिवाळी साजरी करू शकलो नाही का? घरातले सगळे सर्दी खोकल्यानं आजारी होते. शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया ज्या असतात या क्रिया दाबून टाकण्याची एक आपल्याला वेगळी सवय लागलेली आहे. ती जशी आपण औषधांना दाबतो तशा अन्नांना पण कळत नकळत दाबत असतो. आणि म्हणून थोडंसं निसर्गाच्या बाजूनं आपल्या शरीराचा विचार करायला ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे आज. आणि म्हणून हा विषय ठेवला की सगळ्यांच्या आरोग्याची किल्ली जी आहे ती माता भगिनींनो तुमच्या हातामध्ये आहे. कारण तुम्ही काय शिजवणार आणि पानामध्ये काय वाढणार याच्यावरती घराचं आरोग्य वाढणार की लयाला जाणार हे अवलंबून आहे. आणि आता तर शिजवणं हा विषयच नाही आहे. स्विगी आणि झोमॅटोवरून ऑर्डर टाकली की 2 मिनिटात घरी येतं. मुलाला जर समजा भूक लागली वेळी तर ते 2 मिनिटात नूडल्स, मॅगी आहेच, 2 मिनिट में तयार. आणि मग हे कधी पण खाल्लं जातं, केव्हाही खाल्लं जातं, कुठल्याही क्षणी खाल्लं जातं, कुठल्याही वेळेला खाल्लं जातं. आणि आरोग्याचे सगळे नियम आपण टाकून केवढा मैदा असतो. 2 मिनिट्स नूडल्स, किती मैदा खातो शरीरामध्ये पचायला. जे आता पावसाळ्यामध्ये पण मी काही काही घरांमध्ये असं चित्र बघितलं की सकाळी मुलाला भूक लागली, मॅगी करून दिली. दुपारी 4 वाजता भूक लागली, मॅगी करून दिली. पचायला जड असलेले पदार्थ अगदी मंद असलेल्या काळामध्ये आपण खायला देतो. आणि मग त्याचे परिणाम का? तर आईला लवकर मोकळं व्हायचं असतं. कित्येक घरं आपण पण थोडंसं मनामध्ये विचार करून बघा. आपल्या पण घरामध्ये कधी कधी अशी परिस्थिती असेल. कित्येक घरं अशी आहेत की संध्याकाळी त्रास नको, संध्याकाळी गडबड नको म्हणून सकाळीच कणिक मळली जाते. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवली जाते, संध्याकाळी ती बाहेर काढली जाते, त्याच्या चपात्या केल्या जातात आणि खायला घातल्या जातात. तो फ्रीज थंड होण्यासाठी जो गॅस त्याच्यामध्ये तयार होत असतो त्या मळलेल्या कणकेवरती त्याचा परिणाम होत असतो. 2 दिवस ती कणिक ठेवा, चपात्या करून बघा, ती आंबट लागते किती बघा चपाती. याचा अर्थ काहीतरी प्रक्रिया त्याच्यावरती होती आहे. पण गृहिणी आपली सोय बघते, आरोग्याकडे लक्ष नसतं. संध्याकाळी कधी करायचं? मग 7:10 माझी ती सिरियल असते. त्यांनी जेवायला 8 वाजता येतात, तोपर्यंत चपात्या होत नाहीत. मग ते सकाळची कणिक, भाजी चिरली जाते, फ्रीजमध्ये ठेवली जाते. कधीतरी 8 दिवसानं 10 दिवसानं ती काढली जाते, त्याची भाजी केली जाते. पटकन व्हावा म्हणून कुकरमध्ये भात केला जातो, कुकरमध्ये सगळं शिजवलं जातं, ते वाढलं जातं. मग असं अन्न जे आहे हे अन्न शरीराच्या धारणेसाठी उपयुक्त नसतं. अन्नाचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम काय आहे तर तुमच्या शरीराची झीज भरून काढणं, शरीर धारणा करणं. पचन होतं म्हणजे काय होतं? ज्या वेळेला आपण अन्न ग्रहण करतो, पोटामध्ये अन्न घेतो, त्यावेळेला ते जठरामध्ये जातं, त्याच्यावरती जठराग्नीची प्रक्रिया होते आणि अन्नाचं विभाजन होतं. शरीराला उपयुक्त असणारा रस तयार होतो आणि जे बाकीचं राहिलेलं असतं ते किट्ट असतं.
जो रस असतो तो रस काही प्रमाणामध्ये लहान आतड्यामध्ये, काही प्रमाणामध्ये मोठ्या आतड्यामध्ये गेल्यानंतर तो रक्तामध्ये शोषला जातो. रक्ताच्या मार्फत तो सगळ्या पेशींना पुरवला जातो. पेशींना त्याच्यामुळे ज्वलन मिळतं, पेशींना त्याच्यामुळे ऊर्जा मिळते आणि शरीराचं कामकाज चालतं. आणि जे किट्ट राहिलेलं असतं ते सकाळी आपण सोडून देतो. ते उपयोगी नसतं शरीराला. ते मल म्हणून आपण सकाळी टाकून देतो. अनावश्यक पाणी जे आपण ग्रहण केलेलं असतं ते किडनी मार्फत शरीरातलं बाहेर टाकून दिलं जातं. त्यावेळेला रक्तामधली जी काही घाण आहे, जी काही विषद्रव्य आहेत ती सगळी त्या किडनीमध्ये फिल्टर झालेली असतात. ही सगळी विषद्रव्य त्या फिल्टर झालेली किडनीमधून आपण प्यालेल्या एक्सेस पाण्याबरोबर शरीरातनं बाहेर फेकून दिले जातात. इतकं सुंदर फिल्ट्रेशनचं आणि शरीर शुद्धीकरणाचं काम निसर्गानं आपल्या शरीरात तयार करून ठेवलेलं आहे. पण आपण ते सगळं बिघडवतो. कशामुळे बिघडवतो? अखाद्य वस्तू खाऊन बिघडवतो. अपेय पान करून ते बिघडवतो. म्हणजे काय? जे खाऊ नये ते खाऊन बिघडवतो, जे पिऊ नये ते पिऊन बिघडवतो. आणि मग आता ज्या सगळ्या समस्या सुरू झालेल्या आहेत, ओबेसिटीची समस्या आहे, वजन वाढण्याची समस्या आहे. माझ्याकडे परवाच एक जण आला होता, 115 किलो वजन झाले, वजन कमीच होत नाही, काय करायचं? मला काहीतरी असं जालिम औषध द्या की माझं वजन कमी होईल. म्हटलं वजन कमी करण्याचं असं जालिम औषध काही नसतं. तुला वजन कमी करायचं असेल तर तुला तुझा आहार नियंत्रित करावा लागेल आणि जेवढा इंटेक आहे तेवढं ते बाहेर गेलं पाहिजे, तेवढा व्यायाम पण करावा लागेल. पण हे फॅट निघालंय आता. आणि म्हणून आजचा औचित्य साधून तुम्हालाही सांगतो की असं कुठलं वजन कमी करण्याचं औषध घेऊ नका. त्याच्या शरीरातल्या आतल्या यंत्रणांवरती खूप वाईट परिणाम होतात. वजन कमी करायचं असेल तर एकदा मनामधनं विचार करा की आपण खातोय किती आणि आपण मेहनत किती करतोय, आपण श्रम किती करतोय, त्या खाल्लेल्या अन्नाचं युटिलायझेशन होतंय की नाही, आपण साखर किती खातोय, आपण गुळ किती खातोय, आपण गोड पदार्थ किती खातोय आणि तेवढे आपल्याला आवश्यक आहे का? आपण पाणी किती पितोय तेवढं आपल्याला आवश्यक आहे का? खूप गोंधळ आहे. मध्यंतरी मी पुण्यामध्ये एका पेशंटकडे गेलो होतो. त्याच्या घरामध्ये मी बघितलं अशा 7 बाटल्या 1-1 लिटरच्या भरून ठेवलेल्या होत्या, बिस्लरीच्या बाटल्या. मी त्याला म्हणलं हे काय आहे? नाही, तो म्हणाला मी एका ठिकाणी असं वाचलं, युट्यूबवरती ऐकलं की रोज 7 लिटर पाणी प्यावं. का? तर माझं वजन 70 किलो आहे. म्हणजे 70 किलो वजन तुमचं असेल तर 7 लिटर पाणी प्यावं असं मी एके ठिकाणी वाचलं. मग ते लक्षात यावं म्हणून मी ते 7 बाटल्याच भरून ठेवल्या आहेत. म्हटलं समजा एखाद्या दिवशी तू बाहेर गेलास, रात्री 8 वाजता परत आलास आणि यातल्या 3 बाटल्या शिल्लक आहेत तर काय करतोस? म्हटलं झोपताना 3 बाटल्या पितो, 3 लिटर पाणी पिऊन तो झोपतो. हा धादांत मूर्खपणा आहे. तुमचं वजन किती आहे याच्यावरती तुम्ही किती पाणी प्यायचं हे अवलंबून नाही. मी एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. 70 किलो वजनाची 2 माणसं आहेत. एक व्यक्ती आहे ती दिवसभर एका बँकेमध्ये नोकरी करते, पूर्णपणे AC केबिनमध्ये बसलेली असते. दिवसभराचा त्याचा जॉब आहे तो AC मध्ये बसून काम करण्याचा आहे. आणि दुसरी व्यक्ती आहे ती रस्त्यावरती हमाली करते, दिवसभर पोती उचलते, उन्हामध्ये घाम गाळते. दोघांच्याही शरीरातल्या पाण्याची गरज 7 लिटरचीच असेल का? अजिबात नाही. जो AC मध्ये बसून काम करतो त्याच्या शरीरातलं घामच जात नाही, त्याला 7 लिटर पाण्याची गरज नाही आहे. पण जो रस्त्यावरती काम करतोय, हमालीचं काम करतोय, ओझं उचलून टाकतोय, उन्हामध्ये काम करतोय, तो घामाला निथळत असतोय, त्याच्या शरीरातून घाम गळत असतोय, त्याला जास्त पाण्याची गरज आहे. कदाचित 7 पेक्षा 10 लिटर पाणी पिण्याची सुद्धा त्या उन्हाळ्यामध्ये गरज निर्माण होईल त्याच्या शरीरामध्ये. म्हणजे पाणी किती प्यायचं हे तुमचं वजन किती आहे, तुमचं वय किती आहे याच्यावरती अवलंबून नाही, तुमच्या शरीराची गरज काय आहे याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून हे सगळे भ्रम दूर करा. थोडंसं तुमच्या शरीराकडे बघा. तुमचं शरीर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, खूप सुंदर इंडिकेटर आहे आपलं शरीर. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक बदलाची पूर्वसूचना, प्रत्येक मागणीची पूर्वसूचना तुमचं शरीर तुम्हाला देत असतं. फक्त आपण त्याच्याकडे कधी बघत नाही, जरी बघितलं तरी दुर्लक्ष करतो बऱ्याचदा. पण हे मिळत असतं आपल्याला. तास 1.5 तास भाषण केल्यानंतर जेव्हा माझ्या घशाला कोरड पडते त्याला माझं शरीर सांगतं की तुला आता थोडंसं पाणी पिण्याची गरज आहे.
घशाची कोरड भागेल एवढंच पाणी मी त्यावेळेला प्यायचं असतं. तासभर भाषण केलं म्हणून तांब्याभर पाणी नसतं प्यायचं, कारण तेवढी शरीराची गरज नाही. त्याचा सगळ्या शरीराच्या यंत्रणेवरती लोड येतो, किडनीवरती लोड येतो. आणि म्हणून भरपूर पाणी प्यालं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं असं नव्हे. सगळ्यांना एक नियम कधीही लागू होत नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. कफवाल्याने जर भरपूर पाणी प्यालं तर काय होईल? कफ वाढेल. वातवाल्याने भरपूर थंड पाणी प्यालं तर त्यांचा वात वाढायला लागेल. पित्तवाल्याने थंड पाणी प्यालं तर त्यांच्या पित्ताचं शमन होईल. म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाच्या शरीराची मागणी वेगळी आहे. आणि जशी मागणी आहे तसा जर पुरवठा झाला तर ते शरीराला मानवतं. पण शरीराची मागणी नसताना जबरदस्तीने एखादी गोष्ट जर शरीरावरती दिली तर शरीराला ती मानवत नाही. पिंपरी चिंचवडला मी एका घरामध्ये गेलो होतो आणि गेल्यानंतर त्या घरातल्या त्या भगिनीनं आपल्या 7-8 वर्षाच्या मुलीला माझ्यासमोर आणलं आणि ती म्हणाली की ही काही खातच नाही. आपल्यापैकी बऱ्याच आयांची तक्रार असेल, ही मुलं काही खातच नाही. मी म्हणते तिला भूक लागते का? हो भूक लागते. ती जेवते का? तर हो जेवते. म्हटलं तिचं वय किती? 7-8 वर्षाचं काहीतरी. म्हटलं काय जेवते? अर्धी चपाती खाते, एवढासा भात खाते. म्हटलं ही ज्या वेळेला खेळते त्यावेळेला ही दमते का? नाही. पडून राहते का? सारखी झोपून राहते का? नाही. नाही अहो पण ती अशी बारकोळीच आहे, ती जाड कधी व्हायची? म्हटलं ती जाड झाली की तुम्ही माझ्याकडे घेऊन आला, आता हिला बारीक करा म्हणून. काहीतरी कल्पना आम्ही डोक्यामध्ये. जाडी चांगली आहे, जाडी वाढलेली आहे म्हणजे आरोग्य चांगलं असतं असं नव्हे. तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. 2-4 किलोमीटर चालल्यानंतर जर तुम्हाला धाप लागत असेल आणि तुम्ही किडकिडीत असाल तरी सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं नाहीये. तसं त्या मुलीच होतं. ती अपार्टमेंटमध्ये लिफ्ट कधीच वापरत नव्हती. ती जिनाला चढून वरती जायची. 7व्या का 8व्या मजल्यावरती राहत होते ते. जिन्याने चढून वरती जायची रोजच्या रोज. शाळेला जाताना जिन्याने खाली यायची. खाली आलं की मुलांच्यात खेळायची. तिला कधीही दम लागायचा नाही, धाप लागायची नाही. ती कधीही झोपून राहायची नाही. रात्री 11:30 पावणे 12 वाजता एकदा झोपली की सकाळी 5-5:30 पर्यंत तुम्ही झोपायची. वेळच्या वेळी जेवायची, पण तिचा अन्नाची गरजच तेवढी होती. ती तेवढी जेवत होती. आईनं त्यात समाधान मानलं पाहिजे. ती जाड झाली पाहिजे म्हणजे तिनं भरपूर खाल्लं पाहिजे असं नाही. भरपूर खाल्लं म्हणजे ताकद भरून येते असं अजिबात नाही. असा एक ग्रह असतो. बऱ्याच माता भगिनींच्या बाबतीत असं असतं. ताप आला, तापामुळं खूप विकनेस आलाय. अहो ते खातच नाही तर ताकद कशी भरून येणार? ताकद भरून यायची असेल तर भरपूर खायला पाहिजे ना, असा एक आयांचा युक्तिवाद असतो. हा युक्तिवाद करून खायला घालून त्यांची प्रकृती तुम्ही अधिक बिघडवत असता. तापानंतर अग्नी मंद झालेला असतो. आणि अशा अवस्थेमध्ये मला सांगा, नुसतं भरपूर खाल्ल्यानंतर ताकद येणार आहे की खाल्लेलं पचल्यानंतर ताकद येणार आहे? खाल्लेलं पचल्यानंतर ताकद येणार आहे हे तर मान्य आहे. मग अग्नीत जर कमी झालेला असेल तापामुळं तर भरपूर खाल्लं तर काय होईल? ते पचणार नाही. कालपर्यंत तापाचा आजार होता, नंतर पोटाचा आजार सुरू होईल. म्हणजे भरपूर खाल्लं म्हणजे ताकद भरून येते असं नाही. योग्य खाल्लं तर ताकद भरून येते. आणि म्हणून तापातून उठल्यानंतर भरपूर खाण्याऐवजी मुगाची एवढीशी खिचडी जरी खाल्ली तरी सुद्धा पोट भरत असतं आणि ते शरीराला लागत असतं. पण हे लक्षात येत नाही. आमच्या डोक्यामध्ये काही वेगळ्या कल्पना आहेत. संध्याकाळचा नाश्ता काय असावा, सकाळचा नाश्ता काय असावा, जेवणाची कुठली वेळ असावी, काहीही आता राहिलेलं नाहीये. आणि गृहिणींनाही त्याचं काही नाही. कारण तो इडियट बॉक्स येऊन बसलेला आहे घरामध्ये. त्याच्यावरती संध्याकाळी 5 वाजल्यापासून ज्या सिरियल चालू होतात त्या रात्री 9 वाजेपर्यंत असतात. कुणाच्या घरामध्ये कशा पद्धतीने काय भांडणं झाली, कोण कुणावरती कशा कुरघोड्या केल्या, कुठल्या कुटुंबामध्ये कसं विघटन झालं, कुठल्या कुटुंबाचं आणखीन काय झालं, नंदेनं भावजईला कसं ठोकरलं, या सगळ्या गोष्टी आपण बघत बसतो. यामुळं आपलं मानसिक आरोग्य पण बिघडत असतं.
पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पूर्वी असं म्हणायचे की तुम्ही जसा आहार घेता तसा तुमचा स्वभाव घडतो. तुम्ही जसा आहार घेता तसा तुमचा स्वभाव घडतो. मग असं जर असेल तर आहाराचा तुमच्या शरीरावरती पण परिणाम होतो, आहाराचा तुमच्या स्वभावावरती परिणाम होतो. मग माझा मुलगा जर दंगेखोर असेल तर त्याचं श्रेय कोणाला द्यायचं? आहाराला द्यायचं. मग आहार बनवला कोणी? गृहिणीनं बनवला. मग मुलगा दंगा करतो म्हणून तक्रार कोणाची? गृहिणीचीच. मीच माझ्या विरोधात तक्रार करतोय ना. मग बदल कुठं झाला पाहिजे? आहारात झाला पाहिजे. म्हणून बघा, जे साधू संत आहेत, जे अध्यात्म मार्गामधले आहेत, त्यांचा आहार शुद्ध असतो, सात्विक असतो, म्हणून ते अध्यात्मात पुढे जाऊ शकतात. ईश्वराची भेट त्यांना होते. आणि कोणी शेजाऱ्यानं दोन शब्द काहीतरी मागं पुढं बोलले तर लगेच आपल्या रागाचा पारा चढतो आणि शिव्यांची सरबत्ती सुरू होते. याला कारण आहारच आहे. तो तामसी आहार जो केला जातो तोच त्याला कारण आहे. म्हणजे आहार तुमचा स्वभाव बिघडतो, आहार तुमचं मानसिकता बिघडवतो, आहार तुमचं आरोग्य पण बिघडवतं. मग आहाराचं जर माझ्या आयुष्यामध्ये इतकं मोठं महत्व असेल, आहार जर माझ्या आयुष्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती परिणाम करत असेल, तर तो आहार शुद्ध, सात्विक, चांगला, ऋतूनुसार आणि दोषांना बॅलन्स करणारा असेल तर हे सगळं सुरळीत होईल. आणि हे सगळं जर करायचं असेल तर हे बिघडण्यासाठी जी मानसिकता आपण आपली तयार केली आहे ती पहिली बदलावी लागेल आणि थोडंसं पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीकडे यावं लागेल. पाश्चात्य शिक्षणामुळे आपल्याकडे काय झालं? पाश्चात्य शिक्षणामुळं आपण आपलं महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट विसरून गेलो. आणि मग कुणीतरी एखादा आहार तज्ञ येतो, भाषण करतो आणि सांगून जातो की काय, सलाड खावा, सलाड खावा, सलाड. आणि मग आम्ही ताटभर काकडीचे काप, गाजराचे काप, कांद्याचे काप सगळे खायला सुरुवात करतो जेवणाच्या आधी. इतकं कच्चं अन्न खाणं आपल्या भारतामध्ये योग्य आहे का? अजिबात नाही. हे सलाडचं तंत्रज्ञान कुठून आलं? हे सलाड खाण्याचा आदेश कुठं आला? तर हे पाश्चात्य देशांमधलं आहाराचं गणित आहे. याचं कारण असं आहे की पाश्चात्य देशांमध्ये त्यांचा जो आहार आहे तो मैद्याचा ब्रेड आणि मटणाचे तुकडे आणि मैद्याचा ब्रेड हा त्यांचा आहार आहे. त्यातल्या कशाहीमध्ये फायबर नसतं, त्यांच्या शरीरामध्ये फायबर जात नाही, त्याच्यामुळं त्यांना शौचाचे विकार होतात. म्हणून तिथं असं सार्वत्रिकरित्या सांगितलं जातं की सलाड खावा, म्हणजे हे कच्चं काकडी बिकडी खावा, गाजर खावा, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये फायबर जाईल. पण एवढं फायबर भारतामध्ये खाणं गरजेचं आहे का? आपण ज्वारीची भाकरी खातो, त्यात फायबर असतं. आपल्याकडे कोशिंबीर नावाचा एक पदार्थ शेजारी असतो पानामध्ये, त्याच्यामध्ये फायबर असतं. आपण चटणी खातो, त्याच्यामध्ये फायबर असतं. कितीतरी पदार्थ आपल्याकडे, आपण पालेभाज्या खातो, त्याच्यामध्ये फायबर असतं. एवढं सगळं फायबर असताना सुद्धा आपण ते काकडीचे काप करून डिशभर काकडीचे काप आणि गाजराचे काप कच्चे खातो. आपली पचन व्यवस्था बिघडण्याशिवाय त्याच्यातून दुसरं काहीही निर्माण होत नाही. आणि म्हणून त्याची गरज नाही आपल्याला. म्हणून परत एकदा आठवा की आपलं महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट आहे ते सगळ्यात परिपूर्ण आहार आहे. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला थोडंसं मीठ आहे, त्याच्यानंतर लोणचं आहे, षड्रस जे आपण म्हणतो, गोड, तिखट, आंबट, खारट, कडू, तुरट, हे षड्रस त्याच्यामध्ये आहे. लोणचं आहे, लोणच्याच्या खालच्या बाजूला थोडीशी चटणी असते, त्याच्या खालच्या बाजूला कोशिंबीर असते, इकडच्या उजव्या बाजूला वर आमटी असते, भाजी असते, म्हणजे प्रोटीन्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत. त्याच्या खाली थोडीशी खीर असते किंवा एखादा गोड पदार्थ असतो. समोर एक मूद भात असतो, त्याच्यावरती वरण असतं, भाताच्या रूपानं कार्बोहायड्रेट्स आहेत, वरणाच्या रूपानं प्रोटीन्स आहेत आणि त्याच्यावर तूप असतं.
म्हणजे फॅट्स पण आहेत, सगळं आहे. भाकरी असते, चपाती असते, आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी थोडासा दही भात, ताक भात असतो, आणि त्याच्यानंतर एखाद्या वाटी ताक पितो आपण. आणि हे सगळं जेवण पूर्ण झाल्यानंतर ह्याच्यामध्ये षटरसांपैकी 5 रस आपल्या ताटामधनं आपल्या पोटात जातात. एकच रस आपल्या पोटात जात नाही, तो म्हणजे तुरट. आणि मग हा तुरट रसाची परिपूर्ती करण्यासाठी आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की भोजनानंतर तांबूल भक्षण करावं, म्हणजे पान खावं. त्याच्यामध्ये कात असतो, सुपारी असते, तुरट चवीचा पदार्थ पण आपल्या पोटात जातो. असं षड्रसयुक्त आहार महाराष्ट्रीय संस्कृतीनं, भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेला असताना आपण ताणेल तितक्या ताणलं जाणाऱ्या त्या पिझ्झामध्ये आणि बर्गरमध्ये कसे काय अडकलो. आणि ते पावसाळ्यामध्ये जे गांडुळे दिसतात, त्या गांडुळांसारख्या दिसणाऱ्या त्या नूडल्समध्ये कसे काय अडकलो. त्याच्यातून काहीही मिळत नाही. शरीराचं पोषण होत नाही. भूक भागली याचा अर्थ शरीराचं पोषण झालं असं नव्हे. भूक काय, तुम्ही काही खाल्लं तरी भागतं. आणि मग सकाळी ब्रिटिशांनी एक सवय लावून ठेवली आपल्याला, उठल्या उठल्या चहा नाही तर कॉफी लागते. पण आता चहा बंद करणं अवघड आहे, कॉफी बंद करणं अवघड आहे. मग आम्ही सांगतो की उठल्या उठल्या चहा कॉफी पिऊ नका, त्याच्यामुळे पित्ताचे त्रास वाढतील. मग काय करा, चहा कॉफी तर बंद करता येत नाही, चहा मला लागतोच, चहा प्यावाच लागतो, त्याच्याशिवाय आमचं चालत नाही. सकाळ झाली असं वाटतच नाही, असं मला एकानं उत्तर दिलं होतं. म्हटलं ठीक आहे, थोडेसे पांढरे चिरमुरे आणून ठेव. ब्रश केला की पहिल्यांदा वाटीवर पांढरे चिरमुरे खा आणि मग चहा पिऊ, म्हणजे चहाचे दुष्परिणाम होणार नाही. म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं की आजच्या धावपळीच्या युगामध्ये सुद्धा निसर्गाच्या बरोबर जाणं हे थोडेसे बदल करून शक्य आहे. पण आपण त्याचा विचार करत नाही. आपण झपाट्यानं पाश्चात्तीकरणाकडे चाललेलो आहोत. आपण आपल्या आचार विचारांच्या बरोबर आपल्या आहारामध्ये पण पाश्चात्तीकरण आणायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आपल्या सगळ्यांचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. जे आजार तुम्ही बारकाईनं बघा, जे आजार पूर्वी 60 नंतर व्हायचे, 50 नंतर व्हायचे, ते आजार आता 30 नंतर व्हायला सुरुवात झालेली आहे. झाले की येत आहेत की नाही? 29व्या वर्षी 30व्या वर्षी हार्ट अटॅक, दम्याचे त्रास सुरू झालेत की नाही आता लवकर. संधिवात 29 वर्षाच्या 30 वर्षाच्या पोरांना संधिवात झालेले आहेत की नाही? झालेले आहेत. बोटं वाकडे झालेत, हात वाकडे झालेत, पाय वाकडे झालेत, सांधे दुखतायत, गुडघे दुखतायत. व्यायामाचा अभाव आहे. आणि व्यायामाचं नाव काढलं की सगळ्यात पहिली समोर येते ती जिम, म्हणजे तोही पाश्चात्य व्यायाम. व्यायाम सुद्धा तुमच्या देशामधलं हवामान कसं आहे याच्यावरती डिझाईन केलेला असतो. तिकडचं हवामान थंड असतं, तिथं जिमचा व्यायाम चालतो, तिथं ॲरोबिक्सचा व्यायाम चालतो, तिथं झुंबाचा व्यायाम चालतो. का चालतो? इतक्या फास्ट हालचाली शरीराच्या झाल्या तरी तिथं थंड हवामान असल्यामुळं शरीराचं नुकसान होत नाही. पण आपण सगळे समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहोत. आपण जर अशा पद्धतीचा व्यायाम करायला लागलो तर आपल्या खुर्च्यांची, म्हणजे हाडांच्या मध्ये जी मांसल गाठी असते त्याची आणि हाडांची झपाट्याने झीज व्हायला सुरुवात होते, कारण आपण उष्ण कटिबंधामध्ये आहोत. आपल्या हृदयावरती प्रेशर यायला सुरुवात होते या प्रकारच्या व्यायामाने. मग आपल्याकडच्या स्थितीमध्ये, आपल्याकडच्या हवामानामध्ये योग्य असलेला व्यायाम कुठला आहे? तर योगासन हा आपल्याकडचा योग्य व्यायाम आहे. सूर्यनमस्कार हा आपल्याकडचा योग्य व्यायाम आहे. आणि म्हणून व्यायाम करायचं असेल, चालणं फिरणं हा आपल्याकडचा योग्य व्यायाम आहे. काही जुन्या ग्रंथांमध्ये मला असं वाचायला मिळालं की जर तुम्हाला डायबिटीसचं औषध घ्यायचं नसेल, परवडत नसेल, घेऊ शकत नसाल, तर रोज 19 किलोमीटर चाला. तुम्हाला औषध न घेता सुद्धा शुगरचा त्रास होणार नाही. 19 किलोमीटर चाला रोज, 19-20 किलोमीटर, 10 किलोमीटर जावा, 10 किलोमीटर परत या. एवढं जर तुम्ही रोज चाललात तर तुम्हाला शुगरची औषधं पण घ्यायची गरज नाही, असं काही जुन्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. हे आपले व्यायाम आहेत, हे आपण करत नाही. आणि मग व्यायाम करायला सांगितला की पहिलं जिमचं दार ठोठावतो, हजारो रुपये भरतो,
ते तसे व्यायाम करतो आणि मग जिममध्ये काही मार्केटिंग पर्सन आलेले असतात, ते सांगतात तुम्ही जिमचा व्यायाम करताय, मग प्रोटीन तुम्हाला पाहिजे, मग प्रोटीनचे डबे तुम्हाला दिले जातात, एक्सेस प्रोटीन शरीरामध्ये जायला लागतं, त्याचे ताण तुमच्या लिव्हरवरती येतात, त्याचा ताण तुमच्या किडनीवरती येतो आणि आरोग्य सुधारायच्या ऐवजी बिघडत जातं. आजार हे आपल्या कर्माचं फळ असतं. कर्म सुधारलं, आजार बरा होतो. मग हे कर्म कुठलं आहे? मग अशी सांगितलं तसं आहाराचं कर्म आहे, विहाराचं कर्म आहे, विचाराचं कर्म आहे. विचाराचा सुद्धा शरीरावरती परिणाम होतो. तुम्ही जर सतत एखाद्या विचारामध्ये असाल, बघा रात्रभर झोप लागत नाही. रात्रभर झोप लागली नाही तर त्याचे दुसरे जे काय परिणाम आहेत ते तुम्हाला जाणवतात. दुसऱ्या दिवशी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हा एक सगळ्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता इथं बसलेल्यांच्यापैकी बऱ्याच जणांना तो असेल. आणि याचं कारणच हे आहे की आहारात झालेले बदल, जेवणाच्या वेळांमध्ये झालेले बदल सगळं स्वरूपच बदलून टाकलंय. शास्त्र असं सांगतं की संध्याकाळची जेवणाची वेळ ही सूर्यास्ताच्या आधीची असली पाहिजे. कारण मगाशी मी जे 3 दोष सांगितले त्या दोषांचा जसा वयोमानानुसार कालखंड आहे तसा दिवसाचा पण 4-4 तासाचा कालखंड आहे. म्हणजे 4 तास कफाचा अधिक्य असणारे असतात, 4 तास वाताचा अधिक्य असणारे असतात, 4 तास पित्ताचा अधिक्य असणारे असतात. आणि म्हणून आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की ठराविक वेळेला जेवा. आपलं सकाळचं जे जेवण आहे हे साधारणपणे 12:30-1च्या आधी झालं पाहिजे. आपलं रात्रीचं जेवण जे आहे ते सूर्यास्ताच्या आधी झालं पाहिजे. अगदी आता धावपळीच्या जगामध्ये सूर्यास्ताच्या आधी शक्य नसलं तरी ते कमीत कमी 8-8:30 पर्यंत झालं पाहिजे. आणि 8-8:30 नंतर जर जेवायची वेळ आली तर जेवू नका, एवढंसं ताक प्याडे झोपून टाका. कारण 8:30-9 नंतर तुम्ही 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता जर जेवायला लागलात तर ते अन्न पचणार नाही, त्याचा कफ होईल. पित्ताच्या काळात तुम्ही जेवला नाही तर पित्त रक्तामध्ये मिसळेल, संपूर्ण शरीरभर पसरेल, त्यामुळे त्वचारोग होतील. म्हणून गृहिणीनं या जेवणाच्या वेळा सुद्धा घरातल्या पाळणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर एवढं सगळं सांगताय पण कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या भाज्या खायच्या, कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं हे काही सांगत नाहीये. असा तासाभरात तो संपणारा विषय नाही. कारण 3 ऋतू, 3 दोष, 6 रस, पंचमहाभूत आणि या सगळ्यांना साजेचा आहार, प्रत्येक द्रव्याचे 7 गुण, अशा सगळ्यांचा मिळून विचार करून जर तो विषय इथं मांडायचा म्हणला तर कमीत कमी 5 ते 7 तासाचं व्याख्यान होईल. आणि एवढे शक्य नाहीये, आपण इथं बसू शकणार नाही. पण जाता जाता फक्त आपल्या सगळ्यांना गृहिणींना सांगतो की याच्यावरती माझा एक ऑनलाईन कोर्स आहे. कुटुंबाचं आरोग्य गृहिणींच्या हातात 5 दिवसाचा कोर्स आहे. ऑनलाईन कोर्स आहे. रोज 1 तास कोर्स असतो. रात्रीच्या वेळेला असतो 9 ते 10. घरातली सगळी कामं आवरून तुम्ही तुमच्या घरातल्या मोबाईलवरनं, गुगल मीटवरनं हा कोर्स जॉईन करू शकता. कुणीही घरातले जॉईन करू शकता. लावून सगळेजण एकत्र ऐकू शकता. ज्यांना कुणाला त्याच्यामध्ये स्वारस्य असेल आणि हे अगदी, आणि कोर्स संपल्यानंतर ऋतूनुसार त्या ऋतूमध्ये कुठल्या भाज्या खायच्या, काय फळं खायची याचा PDF चार्ट तुम्हाला पाठवला जातो. ज्यांना कुणाला त्याच्यामध्ये रस असेल, इंटरेस्ट असेल, आधीच सांगतो या कोर्ससाठी फी आहे, पेड कोर्स आहे. ज्यांना कुणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी कमलाकर सरांच्याकडनं माझा नंबर घ्यावा, संपर्क साधावा. त्यांना गुगल मीटची लिंक पाठवली जाईल नजीकच्या बॅचची. त्याच्यामध्ये ते आपल्याला सगळ्यांना डिटेल व्यवस्थित सांगितलं जाईल. कारण हे असं 1 तासात सांगून होण्यासारखं नाही. एक आपण साधं जरी उदाहरण घेतलं, नुसतं लवंग असं जरी उदाहरण घेतलं, लवंग उष्ण आहे का थंड आहे? 100% सगळेजण म्हणणार उष्ण आहे. लवंग थंड आहे पण तीक्ष्ण आहे. म्हणून जर तुम्हाला एसटी लागत असेल, बस लागत असेल, पित्ताचा अधिक्य होऊन जर उलट्या होत असतील तर लवंग खावा, पित्ताचा दोष कमी होतो.
खजूर उष्ण आहे का ते थंड आहे? खजूर थंड आहे. म्हणून ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना आम्ही सकाळी तूप आणि खजूर खायला जातो. असे कित्येक गैरसमज आहेत आपल्या मनामध्ये. हे सगळे दूर करायचे असतील तर हा पूर्ण विषय समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक पदार्थाला जे 7 गुण आहेत ते 7 गुण समजले पाहिजेत आणि त्याच्यानुसार त्याची एक थीम आहे. ती थीम एकदा तुम्हाला कळली की तुम्हाला पण ते कळायला लागतं की कशा पद्धतीनं आपण हे डायग्नोज करायचं की हा पदार्थ आपल्याला आत्ता उपयोगाचा आहे की नाही. तयार चार्ट तर असतोच आणि म्हणून हे करणं गरजेचं आहे, नाहीतर हे आरोग्य असंच बिघडत जाईल. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना माझी विनम्र विनंती आहे की 3 गोष्टी तुमच्या घरात करा. एक पहिली गोष्ट, आपल्या ज्या भारतीय परंपरा आहेत, अन्नाच्या बाबतीमध्ये असतील, व्यायामाच्या बाबतीमध्ये असतील, आहाराच्या बाबतीत असतील, विहाराच्या बाबतीमध्ये असतील, या भारतीय परंपरेकडे परत चला. त्या भारतीय परंपरा पाळण्याचा प्रयत्न करा. बघा, पाश्चात्य परंपरा तुम्हाला फार काळ सुख देत नाहीत. तुम्ही जेवढं त्यांच्यावर अवलंबून राहाल तेवढं तुमचं नुकसान होतंय. आर्थिक बाबतीमध्ये पण झालेलं आहे. आता आपण बघितलंय, ताजं उदाहरण आहे. प्रमाणापेक्षा जास्त आपण विदेशांच्या वरती अवलंबून राहिलो आणि एकदा लक्षात आलं की आपल्या भारताची नाडी आपल्या हातामध्ये येते आहे. अमेरिकेनं नाग दाबायला सुरुवात केली, टेरिफ वाढवून. पुन्हा मोदींना भूमिका घ्यायची वेळ आली. आता स्वदेशीचा जागर करायची वेळ आली परत. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जगात नाहीये, ते याच भूमीत आहे, फक्त आपल्याला कळत नाहीये. आणि म्हणून परत आता काल त्या अश्विनी वैष्णवनी काल ट्विट केलं. त्यांनी गुगल बंद करून टाकलं, त्यांनी जीमेल बंद करून टाकलं. त्यांनी आपली भारताची दाक्षिणात्य कंपनी जी आहे झोहो, त्या झोहोला साईन केलं आणि झोहोचे ईमेल वापरायला सुरुवात केली, झोहोचं ब्राउझर वापरायला सुरुवात केली. आपल्याकडे पण ते आहे, आपल्याकडे पण तेवढी ताकद आहे, आपल्याकडे पण तेवढी बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे पण तेवढी विचाराची शक्ती आहे. आपणही हे सगळं निर्माण करतो. आज अमेरिकेने जे वैभव निर्माण केलंय ते निर्माण करण्यामध्ये 80% वाटा भारतीयांचा आहे, तुमच्या माझ्या भारतीय वंशजांचा आहे. मग हे जर आपण करू शकत असू, अमेरिकेला जर आपण मोठं करू शकत असू, तर आपण आपल्या देशाला मोठं करू शकणार नाही का? अर्थकारणामध्ये करू शकतो, समाजकारणामध्ये करू शकतो, राजकारणामध्ये करू शकतो, तंत्रज्ञानामध्ये करू शकतो, आरोग्यामध्ये पण करू शकतो. आज अनेक देश असे आहेत की भारत त्यांना औषधं पुरवतो. आपल्या परंपरा अशा आहेत की ज्या परंपरांच्या मध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे. म्हणून गृहिणीनं या परंपरांचा अभ्यास करा. या टाकाऊ नाही आहेत, या फेकाऊ नाही आहेत, या बुरसटलेल्या नाही आहेत, या जुन्या नाही आहेत, या मागासलेल्या नाही आहेत, या अधिक प्रगल्भ आहेत, जगाच्या पुढच्या आहेत. इंग्लंडमध्ये ज्या वेळेला महिलांना मतदानाचा अधिकार दिला जात नव्हता, कारण महिलांना आत्मा नसतो, त्यामुळे ते विचार करू शकत नाहीत आणि देशाचं भवितव्य बिघडवतील, असं 1950 पर्यंत इंग्लंड गृहीत धरून चालत होतं. आणि भारतामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती ज्या वेळेला होती त्यावेळेला 51% गुरुकुलांच्या कुलपती या महिला होत्या. एवढा भारताचा महिलांच्या शक्तीवरती, स्त्री शक्तीवरती विश्वास आहे. आणि म्हणून मी असं ठामपणानं म्हणतो की कुटुंबाचं आरोग्य सुद्धा महिलेच्याच हातात आहे. तिनं जर ते ठरवलं तर ती घडवू शकते. पण केवळ पैशाच्या मागे लागून, भौतिक समृद्धीच्या मागे लागून, आळसाच्या मागे लागून आणि त्या इडियट बॉक्स मधल्या त्या जाहिरातींच्या आणि सिरियलच्या मागे लागून कुटुंबाच्या आहाराकडं, विहाराकडं आणि जर विचाराकडं महिला दुर्लक्ष करायला लागली तर सगळ्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात येईल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा पाश्चात्य शिक्षणाची नाही तर भारतीय परंपरांच्या शिक्षणाची गरज आहे. आज सकाळी मला एक व्हिडिओ बघायला मिळाला. ती मुलगी जीव तोडून हे सांगत होती की तुम्ही काय खाल्लं पाहिजे दसऱ्याला. आलं जसा तोंडावरती. नवरात्रीतल्या 9 दिवसाचे परंपरागत पदार्थ तिनं सांगितले. पहिल्या दिवशी काय पदार्थ खायचा, दुसऱ्या दिवशी काय पदार्थ खायचा, तिसऱ्या दिवशी काय पदार्थ खायचा, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील.
आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. आमचं लक्ष कशावर? पहिल्या दिवशी कुठल्या रंगाची साडी नेसायची, दुसऱ्या दिवशी कुठल्या रंगाची साडी नेसायची, तिसऱ्या दिवशी कुठल्या रंगाची साडी नेसायची, ज्याचा तुमच्या आचाराशी, विहाराशी काही संबंध नाही, आरोग्याशी काही संबंध नाही, विचारांशी काही संबंध नाही. त्याच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेशन. आणि पहिल्या दिवशी कुटुंबानं काय खावं, दुसऱ्या दिवशी कुटुंबानं काय खावं, म्हणजे या नवरात्रामधल्या हवामानाला ते अनुकूल असेल आणि त्यामुळे शरीराचं, तुमचं आरोग्य सगळ्या कुटुंबाचं चांगलं राहील, हे मात्र आम्ही विसरून गेलो. कसं करणार? कसं उभं राहणार घर आमचं? कसं तयार होणार आमच्या घरातलं वातावरण? कसे राहणार आम्ही भारतीय? उद्या 4 दिवसानंतर, 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर आमची मुलगी जर आम्हाला विचारत असेल, मामा व्हॉट इज श्रीखंड, काय उत्तर देणार? व्हॉट इज श्रीखंड? ही वेळ येणार आहे. मुलांना पिझ्झा कळेल, मुलांना बर्गर कळेल, पण मुलांना पुरणपोळी कळणार नाही, मुलांना श्रीखंड कळणार नाही, मुलांना आम्रखंड कळणार नाही. कुणी आणली परिस्थिती ही आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती? आपण आणली. आणि म्हणून माता भगिनींनो, याचा गांभीर्याने विचार करा. सांस्कृतिकदृष्ट्या ऱ्हास होतोय, तो ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आणि तो थांबवायचा असेल तर त्याची सुरुवात आहारापासून झाली पाहिजे. कारण आहार हे तुमचं मन घडवत असतो, मगाशी सांगितलं तसं. आणि म्हणून बसा. सकाळच्या वेळेला गडबडीत जमत नाही, ठीक आहे, मला मान्य आहे. प्रत्येकाच्या ऑफिसला जायच्या, कामाला जायच्या वेळा वेगळ्या वेगळ्या असतात. पण प्रयत्न करा, आठवड्यातले 4 दिवस का असेना, 5 दिवस का असेना, 3 दिवस का असेना, 2 दिवस का असेना, पण सगळ्यांनी एकत्र जेवा. घरातल्या सगळ्यांनी एकत्र जेवा. भारतीय पद्धतीचं जेवण करा आणि जेवा. पिठलं भाकरीचा गोडवा जगात कशाला नाहीये? बघा किती सुंदर आहे. भाकरी कार्बोहायड्रेट्स आहे, पिठलं प्रोटीन आहे, बरोबर मॅच केलेलं आहे. प्रत्येक आहाराचा आपलं जे जे काही पदार्थ आहे ते त्या पद्धतीनं मॅच केले आहे. तिळगुळ संक्रांतीलाच का, एरवी का नाही? तो ऋतुसंधी असतो. हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे आपण जात असतो आणि त्यावेळेला शरीराला तिळाच्या स्निग्धतेची आणि गुळाच्या उष्णतेची गरज असते. म्हणून तिळगुळ संक्रांतीलाच आहे. तो मर्यादे नाही खायला सांगितलेला. हा विचार प्रत्येक सणामागं, प्रत्येक आहारामागं, प्रत्येक परंपरेमागं दिलेला आहे. एक एक पदार्थ बघा आपल्याकडचे, त्या प्रत्येक पदार्थाच्या मागं शरीराचं शास्त्र आहे. एक एक परंपरा बघा. चातुर्मासात कांदा लसूण खायचा नाही अशी वारकरी संप्रदायाची आपल्याकडची पद्धत आहे. कशासाठी आहे? तो काळ असा असतो की त्याच्यामध्ये वाताचं प्राबल्य असतं. पचायला जड असणारे पदार्थ पण खाल्ले, गॅसेस होणारे पदार्थ पण खाल्ले तर वाताचा प्रकोप होऊ शकतो. दिवाळीमध्ये आपल्याला सांगितलंय, पावसाळ्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यांची वात प्रकृती यांनी अभ्यंग सांगितलेला आहे. किती जण करतो? नाही करत. मुळातच आपल्याला माहिती नसतं आपली प्रकृती कुठली आहे. आणि म्हणून हे माहिती करून घ्या. मी तर कधी कधी असं म्हणतो की पत्रिका बघून लग्न करण्यापेक्षा प्रकृती बघून लग्न करा. म्हणजे घरात स्वयंपाक करणं सोपं जाईल. एक वात प्रकृतीचा आणि एक पित्त प्रकृतीचा आहे. म्हणजे ह्याला जे खायचं आहे ते त्याला पथ्य आहे आणि त्याला जे खायचं आहे ते त्याला पथ्य आहे. स्वयंपाक कसा करायचा? दोघेही पित्त प्रकृतीचे असतील, काय होईल? जरा हाणामाऱ्या होतील, पण खाणं तरी एकच असेल ना. कारण पित्त प्रकृतीचा स्वभाव रागीट असतो, पित्ताचा, ते चिडतात पटकन. मग दोघंही पित्त प्रकृतीचे असतील तर जरा थोडेसे भांडण होतील, पण स्वयंपाक एकच केला तरी दोघांना चालू शकेल. यातला गमतीचा भाग सोडून द्या. पण हा विचार करणं आता गरजेचं आहे. का? तर पूर्वी हे परंपरागत येत होतं, त्या परंपरा म्हणून पाळल्या जात होत्या आणि त्या परंपरेनुसार ते सगळं घरामध्ये आपोआप व्हायचं, आपोआप आरोग्य चांगलं राहायचं. माझे आजोबा 80व्या वर्षी कोल्हापूरला जायचे, कोर्टामध्ये हजर व्हायचे, एकटे जायचे बस नाही इचलकरंजीहून. जयसिंगपूरच्या कोर्टात, आमचं मूळ गाव शिर्टी, शिर्टीमध्ये काही जमिनीचे दावे होते, जयसिंगपूरच्या कोर्टात यायचे, एकटे यायचे इचलकरंजीत 80व्या वर्षी.
आम्हालाही आश्चर्य वाटायचं कसं काय हे जमतं. त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं. त्यांचा आहार जेव्हा आम्ही बघितला त्यावेळेला लक्षात आलं बाहेर काही खायचे नाही. ते चहा कॉफी अजिबात स्पर्श पण केलेला नव्हता. घरचं अन्न असायचं आणि घरातलं जे अन्नाचं ताट असायचं आमची आजी करायची ते असं सगळं षड्रसयुक्त अन्न असायचं. आता षड्रसयुक्त अन्न नसतं. एक भाजी करायची, चपाती करायची, केला तर भात, नाहीतर नाही खावा, नाहीतर मग झोमॅटो आहे, स्विगी आहेच, मागवा. लक्ष ठेवा मुलं काय खातात बाहेर. 8व्या वर्षी, 7व्या वर्षी, 5व्या वर्षी दात किडलेले आहेत मुलांचे. रूट कॅनॉल करायला लागते 8व्या वर्षी. 7व्या वर्षी रूट कॅनॉल केलेले मी पेशंट बघितले. दुधाच्या दाताचं रूट कॅनॉल. रडते पोरगं दात दुखतोय म्हणून. का? रडायला लागला, चॉकलेट दिलं. रडायला लागला, गोळ्या दिल्या. काजू द्या, बदाम द्या, दात किडणार नाही, शरीराला फायदा होईल. अक्रोड द्या, नाही परवडत शेंगदाणे द्या. त्याला भूक लागलेली आहे, त्याला खायला द्या, काहीतरी घरातलं खायला द्या. मोबाईल, मला स्वयंपाक करायचा आहे, मुलगा त्रास देतोय, मोबाईल दिला त्याला खेळायला. त्याच्या रेजचा जो परिणाम होतो त्याचा विचार केलाय का कधी मुलांच्यावरती? मुलं ॲडिक्ट होतात त्याच्या मानसिकतेवरती त्यांचा परिणाम होतो. आउटकीपर्यंतचे पाढे पूर्वी म्हटले जायचे, पाठ असायचे. आता 7-5 किती म्हटलं की पोरगं कॅल्क्युलेटर घेतंय, 7 × 5 करता येईल, सांगते 35 म्हणून. विस्मरण वाढायला लागलं. 9वी-10वीतला मुलगा सांगतोय सरांनी शाळेत काय अभ्यास दिला मला तर आठवत नाहीये. आहे की नाही स्थिती आपल्या सगळ्यांच्या घरामधली? महिन्यापूर्वी काय घडलं आठवत नाही, मुलं सांगतात स्पष्ट. आहे की नाही स्थिती आपल्या सगळ्यांच्या घरातली? का मेंदूचा नाश झाला, का बुद्धीचा नाश झाला? याला सगळ्याला कारण हे आहे. आम्ही त्या मेंदूचं टॉनिक असणारं जे तूप आहे ते तूप आम्ही आहारातनं काढून टाकलं. कुणीतरी पाश्चात्य तत्वज्ञानानं सांगितलं, कुणीतरी पाश्चात्य डॉक्टरनं सांगितलं, इंग्लंड अमेरिकेमध्ये शिकून आलेल्यानं सांगितलं तूप खाऊ नको, फॅट वाढतंय. आम्ही आहारातनं तुपावरती पोलीस मारून टाकली, आहारातनं तूप काढून टाकलं. रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र अशा 7 धातू आहेत. या 7ही धातूंचं पोषण करणारा आहार जर असेल तर शरीर सुदृढ बनतं, नाहीतर नाही. त्यातली मज्जा हा जो विषय आहे, या मज्जेचं पोषण जे आहे ते तुपामुळे होत असतं. आणि मज्जेमध्ये काय येतं तर तुमची मज्जा संस्था सगळी येते, मेंदू येतो. आणि आम्ही मेंदूचा खुराकच, मेंदूचं टॉनिकच बंद करून टाकलं. पोरांना विस्मरण सुरू झालं. बघा 19-20 वर्षाची पोरं सांगतात लक्षात राहत नाही. माझ्याकडे येतात, तक्रार घेऊन येतात, आमच्या आता अलीकडे लक्षात राहीना झाले. आहारच बदलून टाकला. आणि आई पण सांगते तूप खाऊ नको, जाडी वाढेल. काही नाही, तुपानं जाडी वाढेल. 3-4 चमचे तूप सकाळच्या जेवणात, 3-4 चमचे तूप संध्याकाळच्या जेवणात खाल्लं, जाडी नाही वाढत, पण तर मेंदू मात्र नक्की चांगला पाहिजे. तेलाचं तसंच आहे. सगळ्या गोष्टीचा आम्ही अतिरेकच केला. नॉनस्टिक भांडी आली, तेल आहारातनं काढून टाकलं. असं नाहीये. तुमच्या शरीरामध्ये लुब्रिकंटचं, वंगणाचं काम ते तेल करत असतं. जर तुम्ही तेल आहारातनं पूर्णपणे काढून टाकलं तर ते काम नाही करणार. हाडांची झीज व्हायला सुरुवात होईल, मधलं वंगण कमी व्हायला सुरुवात होईल, पुढच्या अक्षायला सुरुवात होईल, आणि मग 30-35 मध्ये नी रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया करायची वेळ यायला लागली. कशामुळे झाले? जाडी वाढलेल्या भीतीनं आम्ही काढून टाकलं, कोलेस्ट्रॉल वाढलेल्या भीतीनं आम्ही काढून टाकलं. घरामध्ये 5, समजा घरामध्ये 4 माणसं आहेत, माझ्या माता भगिनीने सांगावं
तुम्ही भाजी करताय किंवा आमटी करताय, किती तेल घालता हो? 4 माणसं घरात आहे, 4 माणसांची भाजी करायची, आमटी करायची आहे, किती तेल घालता? 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे? हां, 1 पळी म्हणजे साधारण किती चमचे होतील? 4-5 चमचे. 4-5 चमचे तेल घालतात म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती तेल आलं? 1 चमचा. 1 चमचा तेलानं असं काय कोलेस्ट्रॉल वाढणार आहे? 2 प्रकारचे, तुमचा सगळा गैरसमज काढून टाकतो, 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, HDL आणि LDL. त्यातलं LDL शरीराला घातक असतं, HDL शरीराला पोषक असतं. आपले पूर्वज खूप हुशार होते. आपली रेसिपी कशी आहे बघा, पद्धत कशी आहे बघा. ज्या वेळेला तेल उकळायला लागतं त्यावेळेला त्याच्यातलं LDL वाढायला लागतं. म्हणजे सतत उकळणारं तेल जे आहे त्याच्यामध्ये जे तळलेले पदार्थ आहेत ते जर तुम्ही सतत खायला लागलात तर कोलेस्ट्रॉल वाढेल. पण या आपल्या माता भगिनी सांगतील सगळ्या की आपली रेसिपी कशी असते, पद्धत कशी असते. आपण त्या पातेल्यामध्ये तेल टाकतो, त्याच्यामध्ये मोहरीचे 4 दाणे टाकतो, ते तडतडायला लागले की त्याच्यामध्ये भाजी टाकतो किंवा डाळ टाकतो आमटीची, बरोबर आहे ना. म्हणजे ते उकळू देत नाही, आपण उकळू देत नाही तेल ते. मग असं न उकळलेलं तेल आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही भाजी केली असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही काही आमटी केली असेल, तर असं तेल खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल कसं वाढेल? पण सांगितलं तेल खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढलं, कोलेस्ट्रॉल वाढतं. मग आम्ही कमी केलं तेल आहार, कमी म्हणजे बंदच केलं. काही काही घरात राशी आहेत की जिथं तेलच वापरत नाहीत आणि मग कोपरं दुखतात, मनगटं दुखतात, गुडघे दुखतात, वयाच्या 30व्या वर्षी नी रिप्लेसमेंट. आपली संस्कृती काय सांगते? आपली संस्कृती सांगते की हे सगळं शरीराला गरजेचं आहे, योग्य प्रमाणामध्ये घ्या. तुम्ही रोज उठून जर पेठवडगावच्या एसटी स्टँडवरती असलेल्या गाड्यावरची भजी जर रोज उठून खायला लागलात, रोज उठून तिथला वडा खायला लागलात, रोज उठून तिथला सामोसा खायला लागलात, त्याच तेलामध्ये तळलेला, नक्की कोलेस्ट्रॉल वाढणार आहे. पण घरातलं चमचाभर तेल खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे माता भगिनींनो, उद्यापासून हा सगळा प्रयोग बंद करून टाका, काही होत नाही. बरं मला सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणावरती तेलावरती अतिक्रमण केलं आणि तेल बंद केलं बऱ्याच जणांना, बऱ्याच लोकांनी तेल खायचं कमी केलं, बंद केलं. मग हार्ट अटॅकचं प्रमाण कमी का नाही झालं? वाढते का? कोलेस्ट्रॉलचे रोगी वाढत आहेत का? याचं खरं कारण असं आहे की 4 चमचे तेलानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. जो आहार घेतल्यानंतर जो व्यायाम पाहिजे शरीराला, तो व्यायाम आपण करत नाही. आपली जीवनशैली बैठी झालेली आहे. आपण कार टू कार्पेट काम करतो, शरीराची हालचालच नाहीये आणि केली तर चुकीची करतो. आता बघा, दांडियाचे कार्यक्रम झाले, सगळ्याच्या सगळ्या बायका दांडियाला जेवण करून येतात की नाही? येतात ना? जेवल्यानंतर फक्त शतपावली म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही 100 पावलं चालायचं आहे आणि शरीराला विश्रांती द्यायची आहे. का तर ते अन्न पचवण्यासाठी रक्ताचा सगळा पुरवठा तुमच्या पोटाकडे गेला पाहिजे. तुम्ही जर दांडिया करायला लागलात जेवणानंतर तर तुमचे हातही हलतायत, तुमचे पायही हलतायत, शरीराचा सगळा पुरवठा रक्ताचा हा हाताकडे जाईल, पायाकडे जाईल, पोटाकडे जाणार नाही, अन्न पचणार नाही. न पचलेलं अन्न सडायला लागेल आणि पोटात सडलेलं अन्न तुम्हाला त्रास द्यायला लागेल भविष्यात. म्हणून दांडियानंतर, दांडिया नवरात्र झालं की आजारपण वाढलेली दिसतात तुम्हाला. त्याला कारण हे. आणि म्हणून नवरात्रात उपवास सांगितलेला आहे. मग दांडिया खेळायचा ना, माझा विरोध नाहीये दांडियाला, खेळायचं आहे ना, उपवास करा, खेळा. किंवा मग लवकर जेवा, 5 वाजता जेवा आणि रात्री 9 वाजता दांडिया खेळायला सुरुवात करा. पण 8:30ला जेवायचं, 9 वाजता त्या काठ्या हातामध्ये घ्यायच्या आणि सुरू करायचं. नाही पचणार, ते त्रास होईल. एवढ्या साध्या सोप्या गोष्टी आहेत मातांनो, पण त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं. लोक जिकडं धावतात ते सगळं बरोबरच असतं असं नाही.
प्रवाह जिकडे धावत असतो तो सगळा बरोबरच असतो असं नाही, कदाचित तो चुकीच्या मार्गाने पण जात असतो. आपला सत्सद्विवेक असा जागा पाहिजे की हे बरोबर आहे की चूक हे आपण ठरवलं पाहिजे. आणि सुदैवानं तुम्हाला मला आपल्याला भारतीय संस्कृतीची एवढी प्रचंड देणगी मिळालेली आहे. त्या संस्कृतीच्या कसोटीवरती एकदा प्रत्येक गोष्ट घासून बघा, तुम्हाला ती संस्कृती सांगेल हे बरोबर आहे काही चूक आहे. विचारा तुमच्या आजीला, विचारा तुमच्या पणजीला, दोन मनामध्ये विचार करा की माझ्या खापरपणजीने हे केलं असतं का. तुम्हाला उत्तर मिळेल नसतं केलं. मग करू नका, कारण तुमच्या डीएनएला ती सवय नाही. आजच्या वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर तुमच्या डीएनएला ती सवय नाहीये. आणि मग ज्या डीएनएला जी सवय नाही अशी जर गोष्ट तुम्ही करायला लागलात तर शरीर आजारी पडेल. आणि म्हणून निरोगी आयुष्याचं हे सूत्र आहे आणि ह्याची किल्ली गृहिणींच्या हातात आहे. म्हणून आजपासून कुटुंबाकडे चांगलं लक्ष द्या. त्यांना काय खाऊ घालतोय, काय पिऊ घालतोय हे बघा, कोणत्या वेळेला देतोय हे बघा. चुकीच्या वेळेला, चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या अनुमानासह, चुकीच्या प्रमाणात दिलेली गोष्ट ही अन्न असलं तरी ती औषधासारखी काम करत नाही, ती विषासारखीच काम करते. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा शांतपणाने एकदा विचार करा, कारण तुमच्या कुटुंबाचं आरोग्य डॉक्टरला नाही, तुम्हालाच सुधारायचं आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर उपचार करेल, तुम्हाला बरं करण्याचा प्रयत्न करेल. पण तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुधारायचं असेल तर हे सगळे बदल तुम्हाला करावे लागतील. डॉक्टर इंजेक्शन देईल, डॉक्टर औषध देईल, आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर पुढ्या देईल, तुमचा झालेला आजार बरा करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण आजार होऊच नये आणि आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त असावी, योग्य असावी, आरोग्यसंपन्न असावी असं जर वाटत असेल तर ह्याची सुरुवात तुम्हाला तुमच्यापासून करावी लागेल. याचा अभ्यास करावा लागेल आणि ज्या त्या ऋतूमध्ये ज्या त्या गोष्टी आपल्या कुटुंबाला करण्याला प्रवृत्त करावं लागेल. कारण असं म्हटलं जातं की एक स्त्री जर शिकली तर सगळं कुटुंब साक्षर होतं. तशी एक स्त्री जर आरोग्याचा विचार करायला लागली तर सगळ्या कुटुंबाचं आरोग्य सुधारतं. म्हणून कुटुंबाच्या आरोग्याची किल्ली जी आहे ती गृहिणीच्या हातामध्ये आहे. मला वाटतंय जवळजवळ 1.5 तास होत आलेला आहे आणि माझे सद्गुरू असं सांगतात, अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नोहे. आणि म्हणून माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जेवढं जेवढं काही तुम्हाला सांगणं शक्य होतं तेवढं सगळं तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं, हा विषय मांडण्याची संधी दिलीत. अगदी स्तब्धपणे, शांतपणे आपण सगळ्यांनी हे सगळं ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की थोडंफार ते आत्मसात पण केलं असावं आपण सगळ्यांनी. पण या संयोजकांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पण या सगळ्याबद्दल मी आपल्यापैकी कुणाचेही आभार मानणार नाही. क्षणभर मनात आलं ना, काय उद्धट माणूस आहे हो. आम्हाला पिझ्झा बंद करायला सांगितलं, आम्हाला बर्गर बंद करायला सांगितलं, आम्हाला मॅगी बंद करायला सांगितलं, आम्हाला नूडल्स बंद करायला सांगितलं, तरी पण आम्ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं. आणि आत्ता जाता जाता आमचे आभार मानणार नाही मानणार. आभार कुणाचे मानायचे असतात? आभार परक्यांचे मानायचे असतात. तुम्ही मी आपण सगळेजण एकाच भारत मातेची लेकरं आहोत. मी इथं आलोय ते माझे एवढे सगळे बंधू भगिनी मला भेटणार आहेत पेठवडगावमधले म्हणून आलोय. तुम्ही इथं आलात ते आपला एक लहान भाऊ काहीतरी 4 शब्द मोडके तोडके बोलणार आहे, ते आपण ऐकले पाहिजेत या भावनेनं आलात. म्हणून मी फक्त इतकंच म्हणेन की मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल, आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी संयोजकांचा आणि आपल्या सगळ्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला.
आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, घर बांधले हृदयामध्ये, आता त्याला दार कशाला, आता त्याला दार कशाला. धन्यवाद.